हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहेत तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही मस्त मजेत असाल. मीही मस्त मजेत आहे. तर आज मी तुमच्याशी माझ्या किचन टिप्स शेअर करणार आहे, अशा की ज्याच्यामुळं आपली कामं खूप हलकी होतात आणि कमी वेळेमध्ये जास्त काम होतं, घाई गडबड होत नाही. पूर्वतयारी जर आपण अशी करून ठेवली तर मी लसूण सोलून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर अद्रकही मी सोलून काप करून घेतलेला आहे. नंबर 2, किचनमध्ये सगळ्यात जास्त मसाल्यांमध्ये यूज होणारे आहेत ते शेंगदाणे. तर शेंगदाणे, त्याचबरोबर जिरा, त्याचबरोबर वेलची पूड आणि त्याचबरोबर जे गरम मसाले असतात, फक्त गरम मसाले, खडे गरम मसाले. तर मी काय करत असते, आणि खोबरे देखील, बरं का, स्किप झालं माझ्याकडनं सांगायचं. तर कधी कधी घाई गडबडीच्या वेळेला काय होतं, हे सगळ्यांचं वाटणच नसतं. मग ते सोला, मग ते भाजा आणि मग वाटा. तर त्याच्यात एवढा वेळ जातो ना आपला, सगळी घाई गडबड होते, मग चिडचिड होते. ती चिडचिड घरातल्या इतरांवर आणि जास्त करून मुलांवरही निघते. तर त्याकरता सगळं अशी पूर्वतयारी करून ठेवायची. तर आता इथे एलची पूडसाठी मी साखर घालून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर जिरे, मला जशी क्वांटिटी हवी आहे तशी मी घेते. तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही घेऊ शकता. आणि त्यानंतर ना आता मी हे सगळं छान असं मंद आचेवरती भाजून घेणार आहे. तर ही तयारी केली ना की आपल्याला सगळं हाताला फटाफट येतं आणि पटापट काम होतं, त्याचबरोबर चिडचिड होत नाही आणि आपण दिवसभर तसे आनंदी राहतो. तर सगळ्यात आधी मी वेलची भाजून घेत आहे, कारण वेलची असा पदार्थ आहे की गोडाच्या पदार्थातही यूज होतो आणि आपल्या मसाल्यांनीही मध्येही यूज होतो. तर सगळ्यात आधी वेलची, त्यानंतर मी घेतलेले आहे खोबरे भाजण्याकरता. तर मला जेवढी क्वांटिटी फक्त भाजणकरता, नॉनव्हेज वगैरे असेल तर आपण त्याच्यात घेतोच, फक्त आता जी अशी वांग्याची भाजी म्हणा किंवा भरलेल्या भाज्या कुठल्याही त्याकरता. तर छान असं तेल घालून खरपूस असं भाजून घ्यायचं आहे आणि मंद आचेवर भाजायचं आहे. तेल सुटसतो पण खोबऱ्याला. तर अशी पूर्वतयारी करून डब्बे पॅक करून ठेवले की फटाफटा घ्यायचं आणि करायचं, किती सोपं होऊन जातं आणि थोडा वेळ आपल्याला आपल्यासाठीही मिळतो, इतर गोष्टीसाठीही मिळतो. तर छान आता मी काढून घेतलेला आहे. त्यानंतरनं जिऱ्याचा डब्बा उघडला की घरभर सुवास पसरतो आणि त्याचबरोबर जिऱ्याचं पूड जर असेल तर बघायचं कामच नाही. तर मला जिऱ्याचं पूड हमखास सगळ्या ह्याच्यामध्ये मी थोडंफार यूजच करत असते. तर जिरेही छान अशी खरपूस भाजून घेतलेले आहेत. तर आता हे सगळं मी एका बाउलमध्ये वगैरे काढून घेते. त्यानंतर डीमार्टमध्ये मी ज्यावेळेस गेलते तर हे अगदी 136 रुपयाला 100 ग्रामचं पूर्ण खडे मसाले असतात. कधी डीमार्टमध्ये गेला तर ट्राय करा. आता हे मला कमसे कम 2 ते 2.5 महिने जातं, कारण ह्याच्यातले मसाले एवढे फ्रेश असतात आणि भाजल्याच्या नंतर आपण फक्त अर्धा चमचा जरी टाकलं तर भाज्यांना खूप टेस्ट येते. तर डीमार्टमध्ये असं मिळतं, तुम्ही नक्की ट्राय करा. किंवा डीमार्ट नसेल तर तुम्ही असे खुले मसाले आणून एकदाच असं गरम मसाला वाटून ठेवला ना तर एक नंबर होतं हे. आणि एवढा छान ह्याचा सुगंध येत होता घरामध्ये सगळ्या. थोडंसं तेल टाकलं मी याच्यामध्ये आणि परत त्याला असं छानपैकी रोस्ट करून घेतलं. तर हे सगळे कामं करायला मी एक्स्ट्रा वेळ काढतच असते. माझं स्वयंपाक वगैरे आवरलं होतं, मग मी म्हणलं आज थोडा आराम न करता ही सगळी कामं करून घ्यायची. तर चला मग मी पटापट मसाले भाजून घेते. त्यानंतर सगळे मसाले मी छान असे बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेतलेले आहेत आणि आता हे एक एक करून मी हे भाजून घेणार आहे. आता शेंगदाणे राहिले होते. जर तुम्हाला उपासाकरता जर शेंगदाणे हवे असतील तर ह्या म्हणजे अशा मसाल्याच्या कढईमध्ये भाजू नका, वेगळ्या कढईमध्ये भाजा. तर शेंगदाणे असे खरपूस असे भाजलेले आहेत मी. आणि आता सगळं वाटण एकदाच करून घेणार आहे. तर बघू शकता तुम्ही, एवढं सगळं वाटण कमसे कम अर्धा तास तरी जातो, पण हा अर्धा तास आपल्या पूर्ण स्वयंपाकघरात खूप मोलाचा ठरतो. तर असं वेळ काढून तुम्हीही
वाटण करून घ्या. तर सगळ्यात आधी मी इकडं वेलची म्हणजे जे की गोडासाठीही लागतात, मसाल्यांच्या ह्याच्यात वाटलं तर वास खूप येणार त्याला. तर आधी मी वेलची आणि साखर दोन्ही मिक्स करून वाटून घेतलेली आहे. इतरही पदार्थ आता एक एक करून वाटून घेणार आहे. आता वेलची आणि साखरेची पूडही वाटून घेतलेली आहे. अगदी चिमूटभर बी कशात टाकली की छान असा सुवास येतो. तर श्रीखंडाच्या डब्यामध्येच काढून ठेवली मी वेलची. त्यानंतर ना आता मी वाटणार आहे जिरं. तर जिरंही छान म्हणजे स्वयंपाकात जर थोडंही चुटकीभर जिऱ्याचं पावडर भाज्यामध्ये म्हणा किंवा इतर कुठल्याही भाज्यांमध्ये उसळीमध्ये टाकलं तर खूप छान लागतं. त्याचबरोबर घरामध्ये चटरपटर खाल्ल्या खूप जातं. तर त्याकरताही जिऱ्याचं पूड मला लागतंच. तर त्याकरता मी वाटून घेत असते. आणि त्यानंतर आता वाटते मी शेंगदाणे. तर शेंगदाणे आता हे फक्त भरीव भाज्यांकरता म्हणजे ग्रेव्हीवाल्या म्हणा काही असतं ना अशा करता मी ठेवणार आहे वाटून. हे म्हणजे इकडे मी शेंगदाण्याचे ना टरफलं नाही काढलेले कारण मला आवडतात असं. तर तुम्ही काढत असाल तर नक्कीच काढा, पण मी नाही काढत आहे. तर छान असं मीडियममध्ये मी शेंगदाण्याचं पूड करून घेतलं. त्यानंतर आता सगळ्यात सेकंड म्हणता येईल, लास्ट सेकंड, तर गरम मसाला वाटून घेते. थोडासा वेळ लागतो आहे. अजून मला वाटते खोबरं आणि हे पण राहिलं तर वाटून घेतला, ते स्किप झालं दाखवून. आणि असं छान आबडधोबड वाटलं. तर नुसता गरम मसाला, कांदा टोमॅटोची फोडणी आणि भात आणि मीठ, कोथिंबीर वरतून चिरलेली आणि त्याच्यावर तुपाची धार, एक नंबर लागते अशी खिचडी बरं का. त्यानंतर मी वाटून घेतलं खोबरं. थोडासा जोरात आवाज येत होता म्हणून माझे डोळे तसे झाले बरं का. आणि मग हे थोडंसं आबडधोबडच ठेवलं बरं का पीठ, कारण अशा वांग्याच्या भाज्यांना वगैरे खूप छान लागतं असं. तर हेही वाटून घेतलं. त्यानंतर त्याच डब्यामध्ये मी आता शिफ्ट करणार होते कारण त्याच्यामध्ये ना थोडंसं तेल होतं, तर ते मस्त मिक्सअप होऊन जाणार. तर त्यानंतर सगळे झाल्याच्या नंतर जे आपण लसूण आणि अद्रक त्याची पेस्टही वाटून ठेवणार आहे. मी कोथिंबीर पण टाकते, पण आता ही मला वेगळ्या गोष्टीसाठी पाहिजे. जेव्हा कोथिंबीर मी घालते ह्याच्यामध्ये तर त्यामध्ये थोडंसं शेंदी मीठ टाकत असते, जेणे की कोथिंबीर काळी नाही पडणार, म्हणजे वाटण काळं नाही पडणार. आणि लिंबूही टाकत असते. व्हिडिओ चॅनलवरती आहे त्या गोष्टीचा, नक्कीच पहा. आणि छानपैकी आता वाटणं झाल्याच्या नंतर ही सवय मी लावून घेतलेली आहे. वाटणं झालं की मिक्सर लगेच पुसायचं, म्हणजे मिक्सर पुसण्याकरता असा वेळ नाही काढावा लागणार आहे. तर लगे मिक्सर ठेवूनही दिलं वरती. आणि आता बघू शकता हे सगळे आपले वाटण तयार आहेत. जिऱ्याचं पीठ म्हणा, वेलची, खोबरं, हे सगळे वाटण. आता किचनमध्ये माझं काम खूप इझी होणार आहे. तर आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस